चाललोय आता आज गुरुपौर्णिमा गाईस. सो आज आपल्या विठू माऊलीचं आमच्या इकडे आपल्या इकडे मंदिर आहे. सो तिकडे दर्शन घ्यायचं आणि आपल्याला आज जायचे दुसरीकडे. आपल्याकडे जायचे मंदिरात, आपल्या बाबांच्या आपल्या गुरु बाबांच्या मंदिरात जायचे आपल्याला. तया सत्कर्मिरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर. लिहिला ना? अरे वा. मग गुड काय दिला का टीचरने? टीचर काय गुड बोलली का? बोलले ना? अरे वा वा. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गाईज. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मजेत राहा गाईज, खुश राहा. तर गाईज चाललोय आता आज गुरुपौर्णिमा गाईज. सो आज आपल्या विठू माऊलीचं आमच्या इकडे आपल्या इकडे मंदिर आहे. सो तिकडे दर्शन घ्यायचं आणि तिकडे आज जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे. म्हणजे दर गुरुपौर्णिमाला तिथे जेवणाची व्यवस्था असते. सो पहिले जिया स्कूलला गेले तो दीदी तिकडेच आहे, मंदिराच्या इकडेच आहे. दीदी सकाळीच गेले वाटतं ते पारायण वाचायला. सो दीदी तिकडेच गेले. तो दीदीने सांगितलं की तुम्ही डायरेक्ट म्हणजे जियाला स्कूलमधून घेऊन डायरेक्ट तिकडे या आपल्या इकडे मंदिराच्या इकडे. सो आता मी आणि पप्पा चाललोय गाडी घेऊन. मध्ये पाऊस पडतो ना, सो गाडी घेऊन जाऊ मोठी. मी आणि पप्पा चाललोय जियाला घेऊ. मग जियाला घेऊन मग मंदिरात जाऊ. आता रंग एकदम मस्त आले, फक्त जरा हॉट आहेत ना गाईस, ते जरा ब्लॅक झालेत. माझे पिंक होते जरा, मग आता जरा ते ब्लॅक आहेत. कारण की ते उन्हात कसं ते काहीच नव्हतं ना तोंडाला काय लावलेलं, मास्क वगैरे काहीच नाही. सो रंग तर बरोबर आलाय, फक्त होट माझे बरोबर नाहीत. सो चलो जाते अभी. पप्पा आले मागून आहे बघा, दिसतात का? आले. सो चलो गाइस, निकलते अभी. पाहायला लागलं काय म्हणता? बरं आहे ना आज बाबू? नाते बाबू ठेवू आपल्याला आज जायचे दुसरीकडे. आपल्याकडे जायचे मंदिरात, आपल्या बाबांच्या आपल्या गुरु बाबांच्या मंदिरात जायचे आपल्याला. मग आता तिथं दर्शन घ्यायचं आणि जेवायचं ना, मग घरी यायचं. स्टडी मग कम्प्लीट नाही आलं पाहिजे. मग आता कसा सचिन मामा होता का नाही, मग त्याला पण तुम्ही पहिले मारला ना. हा असं असतो का? मग त्याला मारलं. मग तो नाही तो कसा बोलल, अरे ही पोरगी रप आहे अशी बोलल तो ना. मामा बोलल लिहिला ना? अरे वा. मग गुड काय दिला का टीचरने? टीचर काय गुड बोलली का? बोलले ना? अरे वा वा, शाबास. अरे वा. मला गाडी बा हा 6 दिला का? 10 to 10 नाही दिला? हा स्टार मम्मा 100 to 100 दिला. अरे वा. यस बॉस. आणि आबा कुठे? आबा म्हणजे पप्पा वारे कंपनी कुठे आहे? हा हो. माऊली कुठे चालला कुठे? बसा. काय? अरे वा. पंढरपूरला? हो माऊली, ही माग लागली ती पंढरपूरला. मी येतो चालत. हो. मग आता मोठी तिला आता तू सांगायचा का बाबा मी मोठी झाली हो ना, मी तुमच्या बरोबर येणार पायी वारीला, असं सांगायचं का आता? हा पंढरपूरला देवाच्या पायी वारीला मी येणार असे बोल तू आता. बोल बघू, बोल. तिला वारी रे समजत. आता तुमचं नाव वारे का नाही, मग तुम्ही बोला पाहिजे ना वारीला येणार मी. असं का? सांग बघू. हा आता कधी आपण बाबांच्या मंदिरात चाललो ना, तिथे दर्शन घ्यायचं आणि जेवायचं आणि करे हा घरी जायचं नाही. आईचा ओरडल फुलानं आणलं देवाला, देवाचं
शेवा चालू आहे ना, मग आईचा ऑर्डर फुलाकानं आणले. मग आपण जेवायचा ना देव असं करायचं का? बरं 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 बरं. इथं आपल्याला आता आरतीचा विषय नसला त्याचे ना ह्या असेल प्रवचन असेल देवाचा. सांडो तया सत्कर्मिरती वाढो होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वसधर्म सूर्य पावो जो जेवांशील तो ते लावो प्राणी जात वर्षत सगळं मंगळी ईश्वनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंता मुनीचे गाव ओलते अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वांनी सदा सज्जन सूर्य होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोकी भजज्वादी वृषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीय दृष्टादृष्ट विजय ओवावेजी एतमने श्री विश्वेश्वरा आओ दान बसाओ येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सद्गुरु वामन बाबा महाराज की जय. सद्गुरु सवळाराम बाबा महाराज की जय. सद्गुरु स्वामी मोहनानंद गिरजी महाराज की जय. सद्गुरु वासुदेव बाबा महाराज की जय. सद्गुरु हरिहर बाबा महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. अपने अपने माता पिता की जय. अपने अपने गुरुदेव भगवान की जय. गौ माता की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज के आनंद की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. नमः पार्वते पत हर हर महादेव. सब संतन की जय. रामकृष्ण हरी. तर गाईस एकदम मस्त व्यवस्थित झालं, जेवण वगैरे झालं. आता आम्ही निघालोय. चलो गाडीमध्ये घालून गाईस आलोय आता जियाला क्लासमध्ये घ्यायला. क्लासला आली जिया. गाईस हे बघा जियाची बॅग दिसत नाही रे. हा जियाला जस्ट बेडवलेलं सोडून आलो. आता जेवण वगैरे घेऊ. चलो गाईस हे बघा आजचं जेवण. आई हे तर माझं नाही आहे, माझा ते मम्मी पप्पांचं आहे. आज मस्तपैकी आंबा आहे. हो ते बोलतात ना काहीच की ज्या गोष्टी ज्या टायमाला भेटत नाही ना त्यावेळेला त्यांची जाम आठवण येते. आम्हाला कसं आम्हाला वारीच्या टायमाला आहे ना आंब्यांची जाम आठवण यायची. म्हणजे कसं जेवण वगैरे टायमाला आंबे वगैरे पाहिजे असं. आता आंबे आहेत तर आम्हाला असं वाटतं की त्या टायमाला पाहिजे होते.
वरण भात आहे मस्तपैकी, पापड आहे आणि काय हे वाटाण्याची भाजी आहे. मला ही भाजी नाही आवडत पण. सो तर गाईज आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.